सर माझा पहिला प्रश्न आहे की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपच्या सुरेश धसानी मंत्री धनंजय मुंडेवर आतापर्यंत सर्वात धक्कादायक आरोप केला आहे। त्यामध्ये असा धसांचा आरोप आहे की खंडणी प्रकरणात आता थेट धनंजय मुंडेचा सातपुडा नावाचा सरकारी बंगला सामील झाला आहे। अवादा कंपनीकडून खंडणीची डील ही मुंडेच्याच बंगल्यावर ठरली आणि एवढंच नव्हे तर ह्यांनी असं सांगितलं आहे की जर हा दावा खोटा निघाला तर राजकारण सोडेल असं आवाहन ही धसानी केलं। मला वाटतं या ठिकाणी हा त्यांनी केलेला आरोप आहे। निश्चितच ते एक जबाबदार आमदार आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या आरोपाची दखल त्या ठिकाणी पोलीस प्रशासन निश्चितच आपल्या चौकशीत अंतर्भाव करून घेईल। तथापि मला वाटतं धस यांनी अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी पोलीस यंत्रणांना जी काय आपल्याला माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी जर दिली तर आणखी तपासाकरता त्या ठिकाणी पोलिसांना सोयीचं होऊ शकेल। त्याच्यामुळे आज तरी त्यांनी केलेला हा आरोप आहे आणि वस्तुस्थिती तपासून घेऊन या संदर्भात नेमकं काय आहे ते यथावकाश या सर्व चौकशांमधून पुढे येईलच। दुसरा प्रश्न, बीड सरपंच हत्येचा तपास करणाऱ्या SITत काही पोलीस अधिकारी वाल्मिकी कराडच्या जवळचे आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाडने केला। आव्हाडांनी ट्विट केले की संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SITमध्ये एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे। त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकीचे पोलीस आहेत। यातील एक PSI महेश विघ्नचारी आहे। मला वाटतं SIT नेमताना अशा प्रकारचे या अधिकाऱ्यांचा संबंध असेल अशा प्रकारची निश्चितच कल्पना नसावी आणि खरंच हे जे आरोप केले गेले आहेत तेच अधिकारी त्या ठिकाणी जर त्यांच्याशी संबंधित असतील तर मला वाटतं तपास यंत्रणांवर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे संबंध असतील तर मला वाटतं गृह खातं किंवा संबंधित अथॉरिटी याची निश्चितच दखल घेऊन योग्य ती भूमिका घेतील। सर त्याचबरोबर अंजली दमानिया ज्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे त्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ही SIT बरखास्त करावी। अनेक पोलिसांचे वाल्मिकी कराडचे संबंध असल्यामुळे जिल्हाबाहेरच्या पोलीस अधिकाऱ्यांना ऑन कॅमेरा चौकशीचे आदेश द्यावे। मला वाटतं आता प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या ठिकाणी मागण्या करेल। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु तेवढीच जबाबदारी सरकारची आहे आणि त्याच्यामुळे सरकारने या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे। विधिमंडळाच्या सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडं गृह खात्याचा कारभारी आहे अशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी कुणाचीही गय होणार नाही, कठोर कारवाई होईल। कुणाशी लागेबांधे असले तरी माफ केलं जाणार नाही अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही काय कुणाच्या सांगण्यावरून किंवा कोणी काही इन्फ्लुअन्स करून SIT नेमलेली नाही। त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेनं ही SIT नेमलेली आहे। आता जर त्यामध्ये काही संदर्भित लोक जर त्या ठिकाणी असतील तर निश्चितच गृह खात्याच्या लक्षात आणून दिलं तर त्यामध्ये बदल करणं आवश्यक वाटलं तर सरकार योग्य ती भूमिका घेईल। गृहमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आरोप केले जात आहेत त्याची दखल घेणार असा विश्वास आहे आपल्याला? नाही, निश्चितच ती एक प्रक्रिया असते। ज्या वेळेला एखादी घटना घडते, समिती नेमली जाते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी जर कोणी निदर्शनास आणल्या ज्या त्या ठिकाणी तपासावर प्रभाव करू शकतात तर निश्चितपणे गृह खाते किंवा गृहमंत्री याची दखल घेऊ शकतं। त्या गोष्टींची सत्यता पडताळून योग्य ती भूमिका गृह खाते किंवा सरकार घेऊ शकतं। तर एक शेवटचा प्रश्न आहे की देशभरातील भिकारी शिर्डीत गोळा होऊन फुकट जेवतात। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंचं विधान आहे।
शिर्डी येथील साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारची मागणी करणं त्या ठिकाणी मला व्यक्तिशः योग्य वाटत नाही. शेवटी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आम्ही सारी लोक गरिबाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी राज्य करत असतो, काम करत असतो. आणि जर शिर्डीला येणारा भाविक त्याच्यासाठी जर त्या ठिकाणी देशभरातल्या येणाऱ्या भाविकांसाठी अशा प्रकारे मोफत जेवणाची सुविधा असेल तर मला वाटतं कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. अशा प्रकारची सुविधा निश्चितच त्या ठिकाणी हवी. भिकारी किंवा गरिबीवरनं त्या ठिकाणी कोणाला बोलणं किंवा ती सुविधाच उपलब्ध करू नका असं बोलणं मला संयुक्तिक किंवा योग्य वाटत नाही. फक्त ह्या आरोपानंतर जे विधान त्यांनी केलेलं सुजय विखे पाटील, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणाले की भोजनालय बंद होणार नाही. मात्र सुजय विखे जे आहेत ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. नाही, मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारमधले एक ज्येष्ठ आणि जबाबदार अशा प्रकारचे मंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांची भूमिका ही सरकारी पक्षाच्या वतीनं भूमिका अधिकृत मानायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं माझी स्वतःची भूमिका आहे व्यक्तिशः की हे बंद होता कामा नये, लोकांना याचा लाभ मिळतो आहे. आणि त्याच्यामुळं विखे पाटील साहेबांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्या ठिकाणी भक्तांच्यासाठी त्या ठिकाणी सुविधा असणं संयुक्तिक आहे आणि त्यामुळं सुजय विखे पाटील यांची ती व्यक्तिशः भूमिका असू शकते. परंतु शेवटी तेही माझी खासदार आहेत, लोकप्रतिनिधी राहिलेत. आपण शेवटी ज्या लोकांसाठी, गरिबांसाठी म्हणा, भाविकांसाठी ज्या सुविधा करतो त्या सुविधा राहणं हेच आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मानलं पाहिजे. परंतु त्यांची भूमिका आहे, परंतु विखे पाटलांनी सरकार म्हणून योग्य भूमिका त्या ठिकाणी मांडलेली दिसते. हॅलो हॅलो ठीक आहे, सरांचं दिलेले प्रश्न झाले सर. आणखीन काय आहे का? ठीक तर आणखीन काय? सदस्य नोंदणीवर नाही ना काय, भाजपचं स्पेशल ड्राईव्ह होता राज्यभर. सर, भारतीय जनता पक्षातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. भारतीय जनता पार्टीचा सदस्य व्हा, त्यासाठी ऑनलाईन सुरू आहे, काही ठिकाणी कॅम्प्स लावले गेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभर सदस्य नोंदणीचं अभियान 1 जानेवारीपासून सुरू आहे. काही राज्यांमध्ये पूर्ण झालं आहे. आपल्या आणि झारखंडमध्ये निवडणूक असल्यामुळे ते थोडे लांबणीवर होतं. तर महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून हे अभियान सुरू आहे. परंतु आज 5 तारखेला एक स्पेशल ड्राईव्ह होता. आज राज्यभरात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, प्रत्येक आमच्या शक्ती केंद्रांवर आणि प्रमुख ठिकाणी बूथ टाकून त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्व मंत्री असतील, त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब असतील, या सगळ्यांनी आजच्या सदस्य मोहिमेत स्वतः भाग घेतला. देवेंद्रजी नागपूरला सदस्य मोहिमेत सहभागी होते. तर आमच्याकडे उत्तर मुंबई, मालाड ते दहिसरच्या दरम्यान सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब हेही स्वतः त्या ठिकाणी आम नागरिकांना, जनतेला भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी आवाहन करीत होते. स्वतः जातीनं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामुळं जगातला सगळ्यात जास्त सदस्य संख्या असणारा आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष पुन्हा एकदा या सदस्य मोहिमेच्या माध्यमातून आपलं ते स्थान अबाधित राहील आणि जास्तीत जास्त लोकांना भारतीय जनता पार्टीशी सदस्यत्वाच्या नात्यानं त्या ठिकाणी जोडलं जाईल. प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आमचे मुख्यमंत्री असतील, प्रमुख नेत्यांनी आवाहन केलं आहे. मीही TV9च्या माध्यमातून राज्यातल्या
आम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो त्या ठिकाणचा क्रमांक आहे 8800002024 या क्रमांकावर त्या ठिकाणी आपण डायल करून मिस कॉल देऊन सदस्य व्हा अशाही प्रकारचं आवाहन करतो. कारण भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाल्यानंतर मोदी परिवारामध्ये आपण त्या ठिकाणी सामील होणार आहात. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी या निमित्तानं प्राधान्यानं कटिबद्ध निश्चितपणे राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.